अमृता फडणवीसांबद्दल गलिच्छ वक्तव्य करण्यात आलं। अंजली भारती नावाच्या गायिकेनं अकलेचे तारे तोडले। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरोधात केलेल्या वक्तव्यानं आता संताप व्यक्त होतोय। गलिच्छ आणि अभद्र वक्तव्यावरून राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय। भंडारा इथं 13 जानेवारीला झालेल्या भीम मेळाव्यात हे वक्तव्य करण्यात आलं होतं। शिवसेना नेते संजय निरुपम यांनी ट्विट करत निषेध व्यक्त केलाय। तर वादग्रस्त वक्तव्य अमृता फडणवीस यांच्यावर हे करण्यात आलं होतं, ज्यामुळे आता राज्यभरात संताप व्यक्त होतोय। अंजली भारती नावाच्या गायिकेनं अकलेचे तारे तोडत हे वक्तव्य केलं होतं। फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। कसं सरकार फाशी देईल? हे मोदी सरकार फाशी देईल का? मी तर म्हणतो इमानदारीच्यानं त्या करणाऱ्याला सांगतो, कोण्या पोरीवर कोण्या माय बहिणीवर पेक्षा ना या देशाचा मुख्यमंत्री जो आहे ना देवेंद्र फडणवीस, त्याची बायकोला म्हणून फिरते, बायको गरीबाच्या लेकरावर केल्या करणं मना चांगलं आहे की नाही? तवा टाईला समजा यायले काय माहिती माय बहिणीवर तेव्हा दुःख काय होते। फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। कसं सरकार फाशी देईल? हे मोदी सरकार फाशी देईल का? मी तर म्हणतो इमानदारीच्यानं त्या करणाऱ्याला सांगतो, कोण्या पोरीवर कोण्या माय बहिणीवर पेक्षा ना या देशाचा मुख्यमंत्री जो आहे ना देवेंद्र फडणवीस, त्याची बायकोला म्हणून फिरते, बायको गरीबाच्या लेकरावर केल्या करणं मना चांगलं आहे की नाही? तवा टाईला समजा यायले काय माहिती माय बहिणीवर तेव्हा दुःख काय होते। फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। कसं सरकार फाशी देईल? हे मोदी सरकार। तर या वक्तव्यानंतर संताप व्यक्त होतोय। दरम्यान यावर चित्रा वाघ त्यासोबतच संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात। आत्ताच मी एक अंजली भारती नावाच्या बाईचा व्हिडिओ बघितला आणि तळपायाची आग मस्तकात गेली। राजकीय विरोध असू शकतो, पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर बलात्कार करा अशी चिथावणी देणं, ती सुद्धा एका बाईने। अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे। अशी भाषा म्हणजे मानसिक विकृती असून या बाईवर आणि ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी त्या आहेत अमृताजी, तरीही एखाद्या महिलेविषयी अशा प्रकारचं मी काय त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण आक्षेपार्ह वक्तव्य त्यांच्याविषयी केलं असेल तर त्याचं समर्थन करता येणार नाही। विशेषतः त्या स्वतः एक कलाकार आहेत अमृता फडणवीस, त्या स्वतः संगीत क्षेत्रात त्यांचं नाव लौकिक आहे आणि त्यांच्यावरती अशा प्रकारे मला कोणी काय म्हटलेलं माहीत नाही, पण तसं असेल तर मी निषेध करतो।